अध्यक्ष महोदय, माननीय मोदीजींनी केंद्रात सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या अनेक क्रांतिकारी उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये गतिशक्ती योजना या सरकारमध्ये त्यांनी लागू केली. कारण आपण हे वर्षानुवर्षे पाहत होतो की एकाच राज्य सरकारची, एकाच केंद्र सरकारची 2-2, 3-3 डिपार्टमेंट असली तरी डावा हात काय करतोय उजव्या हाताला कळत नाही, उजवा हात काय करतोय डाव्या हाताला कळत नाही. आणि म्हणून माननीय मोदीजींनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गतिशक्ती योजना आणली आणि जगातले अर्थतज्ञ असं म्हणतात की या गतिशक्ती योजनेमुळे, ज्याच्यामुळे केंद्राची, राज्याची सर्व डिपार्टमेंट्स ही ऑनलाईन आली आणि एका डिपार्टमेंटला दुसरं डिपार्टमेंट या संदर्भातली काय योजना करतंय, त्या योजनेची प्रगती कुठपर्यंत आली आहे हे ऑनलाईन त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी कळण्याची सोय उपलब्ध झाली. आणि याच्यामुळे देशाचा ग्रोथ रेट हा 2% वाढेल असं देशातले अर्थतज्ञ म्हणतायत. माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की मुंबई महानगरपालिकेकरता सुद्धा आणि खरं तर राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारची गतिशक्तीची एक योजना टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आणली पाहिजे. आपण एआयचा उपयोग शेती करता करण्याचा घोषणा आपल्या अर्थसंकल्पात केली आहे आणि या एआयचा उपयोग सुद्धा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गतिशक्ती पोर्टल जसं केंद्राने उभं केलं तसं एक गतिशक्ती पोर्टल हे मुंबई महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता उभं केलं पाहिजे. याच्यामुळे या नगरपालिकांच्या कामकाजाला मोठ्या प्रमाणावर गती येईल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता ही त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यामुळे अशा पोर्टलची मागणी सुद्धा या निमित्ताने करतोय.